तर राम राम मित्रांनो, वर्कआउट वगैरे करून आता निघालो घरला. हे आमचं झाडू बघा काय घेऊन चाललंय. निघालो आता घरला, सगळे पोर गेले. आता आपण पण जायचं. आता घरी जाऊन फ्रेश होऊन आपल्या ड्युटीवर. आता लेफ्ट साईडचा रस्ताच काम चालू आहे. कसं आहे बघा, खाली काळी माती, सेंटरमध्ये खडक, त्याच्यावर डांबरी रस्ता. वा, दुसऱ्या साईडचं चालू झालं इथं. हनुमान जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ज्या गावात आलो त्या गावातच हनुमान मंदिर भेटलं. पाया वगैरे फोडून आलो. जेवण करून आराम करून निघालो आम्ही दुसऱ्या गावाला. आता घरला तर बघा, तर सकाळी सांगितलेले तर 3 थरावर रस्ता गेलेला आहे. टोटल 3 थराचा रस्ता आहे. खाली काळी माती, वरी खडक, आणि खडक म्हणजे मुरुम, त्याच्यावर डांबर. तर आता ड्युटी संपल्यानंतर निघालो घरला. साडेपाच वाजली, संपली ड्युटी. आपलं हॉस्पिटल कसं असतंय, घरला जात असताना थोडं थोडं तुझ्या डोसक्यात मारीन ही हेल्मेट. ही बघा लाजळू प्राणी. एक वयोवृद्ध आजीची तब्येत बरी नसल्यामुळे डायरेक्ट सास्तूरवरनं गाडी एक कुंडीला आली खास तपासण्यासाठी. हे असलं आमचं काम असते बघा. मला एक सांगा, त्यांचं वय 85 वर्ष आहे म्हणा. हा, त्यांच्या ह्या वयामध्ये कोणीच नाही त्यांना बघणार, कोणीच नाही. मग आपण जर इथपर्यंत येऊन त्यांना नाही तपासलं असतो तर कोण बघितलं असतं? कोणच बघितलं. बघा, जिम्मेदारीचं काम असतं का नाही? म्हणजे आरोग्य सेवा करणे ही सोपी गोष्ट नव्हे, आहे का नाही? बरोबर आहे का नाही? खेडेपाड्यात जाऊन बघा. हां, आमचं गाव आहे इथून कमीत कमी 7-8 किलोमीटर. आणि एका आजीची तब्येत बिघडल्या म्हणून कळाल्यामुळे आम्ही इथे येऊन आमची आरोग्य सेवा देतो. बघा, आहे का नाही? आणि आता निघालो हो का वापस. त्यांची तब्येत कशी आहे काय नाही ती विचारपूस करून सगळं व्यवस्थित झाल्याच्या नंतर आम्ही निघालो. गाडी वगैरे लावलो आणि निघालो आता अजून वापस. हो का, तर मग मित्रांनो, चला मग उद्या भेटू आणखीन एका दुसऱ्या नवीन ब्लॉगमध्ये.